नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आता समोर आला असून शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडणार का असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला हिरवा कंदील दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून 17 जागांसाठी मतदान 25 जून पर्यंत पार पडणार आहे. या कालावधीत आचारसंहितेमुळे सरकारच्या निर्णयावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे कर्जमाफी योजना लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सरकारने आधीच कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्याची माहिती संकलन, बँकाकडून थकीत कर्जाचा तपशील आणि आर्थिक तरतुदीची प्रक्रिया सुरू केली होती. आता निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर ही योजना पुढे राबवण्यास मार्ग मोकळा झाला आहे. 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा लाभ वितरित होण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे. तसेच कृषी विभागानेही अंमलबजावणीसाठी तयारी वेगाने सुरू केली आहे. यापूर्वी सरकारने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचे तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या कर्जमाफीमध्ये जवळजवळ 35 लाख शेतकऱ्यांना हे कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोगाच्या या मंजुरीमुळे आता लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असून 30 जून पूर्वी हा कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता असून 1 जुलै 2026 पासून शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून मिळण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2026 पासून नवीन कर्ज हे शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे त्यांची आर्थिक टंचाई ही कमी होणार असून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसे पाहिले तर जूनमध्येच ही कर्जमाफी मिळायला हवी होती, पण जुलैमध्ये 1 महिना पुढे ढकलली आहे. कारण जूनमध्ये पेरणी आणि शेतीच्या कामाच्या मशागती, खते घेणे इत्यादी सर्व कामासाठी शेतकऱ्यांना पैसे लागत असतात. पण ही कर्जमाफी 1 महिना पुढे ढकलल्यामुळे शेतकऱ्यासाठी ज्या पैशाची गरज होती ते पैसे आता 1 महिना उशिरा मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत अशांना मात्र सावकाराच्या दारी उभे राहावे लागणार आहे. धन्यवाद.